दोडामार्ग तालुक्यातील साटेली बेडशी थोरले भरड येथे एका धर्माच्या व्यक्तीकडून अनधिकृत मदरसा उभारून त्यात उर्दू शिक्षण देत असल्याचे प्रकार उघड झाला होता। तसेच या मदरसामध्ये तलवारी देखील आढळल्या होत्या। या घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या अनधिकृत मदरसा व संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली होती। त्यानंतर आता प्रशासन ॲक्शन मोडवर येत पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार आज सकाळी ही अनधिकृत मदरसा इमारत पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आली। यावेळी हिंदू संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। प्रतीक राणे, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, दोडामार्ग। पत्रकार बंधूंनो, आज आपण येथे वास्तू पाहतात, गत 3 वर्षापासून या वास्तूचा आणि त्याच अनुषंगाने होणाऱ्या त्रासाचा आम्ही या थोरले भरड आवाडावरले लोकांनी खूप मोठा अनुभव घेतलेला आहे। या अनुभवातून आम्हाला सहकार्य करणारे आपण सर्व पत्रकार बंधू, इथले सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे शासन, प्रशासन आणि आत्ताच्या ज्या हिंदुत्ववादी विचाराने प्रवृत्त झालेले आपले माननीय मंत्री, पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आता ही वास्तू पाडलेली दिसते। या वास्तूसाठी अनेकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे काम करण्यासाठी। यामध्ये स्थानिक ग्रामपंचायत, स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक तहसीलदार, त्याचप्रमाणे अन्य प्रशासनाच्या विभागातले अधिकारी यांनी जे आम्हाला सहकार्य केलं, या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। हे काम करत असताना ज्याने आम्हाला सहकार्य केलं, या सहकार्याचं ऋण आमच्याकडून व्यक्त म्हणजे हे करणं शक्य नाहीये, तरी पण या शब्दसुमनाने या सर्वांचा आभार मानतो। आणि आपण जे सहकार्य केलं, या इथे सगळ्यांची नावच घेता येणार नाही, एवढे सगळे लोक आम्हाला सहकार्य करत होते। गावातले सर्व ग्रामपंचायतले सगळे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि इथले स्थानिक नागरिक यांनी जो संयम बाळगला आणि या संयमातून आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे। या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।